कथा अनुत्तरित. लेखन उमेश तुपे. आवाज सुजाता. एकमेकांची स्पर्धा करत आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या त्या उंच झाडांवर त्याची नजर गेली आणि एका विलक्षण समाधानानं त्यानं पश्चिमेस पसरलेल्या मावळतीच्या लालसर रंगाकडे वळून पाहिलं. गेल्या कित्येक दिवसांच्या प्रवासात आज पहिल्यांदाच सपाट मैदानापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्या नजरेस पडलं होतं. या सुखद धक्क्यानं त्याची आशा पल्लवित झाली. गडद काळोखाचा विळखा पडण्यापूर्वी कालीच्या मंदिरात पोहोचावं या विचारानं त्याने चालण्यास सुरुवात केली. पण विरलेल्या वस्त्राप्रमाणे झालेल्या त्याच्या शरीरातून एक कळ सापाप्रमाणे सळसळली आणि त्याचं शरीर वेदनेनं थरथरलं. आपला प्रवास आता इथेच संपणार असं त्याला क्षणभर वाटलं. त्याचे डोळे मिटले गेले. एक अनामिक भीती त्याच्या अंगात संचारली. पांढऱ्या चोचीचं अन बसक्या मानेचं तेच गिधाड आपल्या मानगुटीवर बसलंय असं त्याला क्षणभर वाटलं आणि तो जीवाच्या आकांतानं असहाय्यपणे ओरडू लागला. त्याचा आवाज बराच काळ त्या निर्जन अशा घनदाट अरण्यात घुमत राहिला. काळोखानं जिव्हाळ्यात साठून त्या लालसर प्रकाशाला आता गिळंकृत करत आणलं होतं. सावल्या अंधारात गडप झाल्या होत्या. काहीही करून आता कालीच्या मंदिरात पोहोचायचंच या निर्धारानं तो एक एक पाऊल उचलू लागला. त्याच्या पावलांची गती आता अधिकच वाढली होती. 2-3 मैलांच्या प्रवासानंतर गर्द हिरव्या दाट झाडीने वेढलेल्या उंच टेकडीवर पेटलेल्या मशालींच्या प्रकाशात उजळून निघालेलं जीर्ण मंदिर त्याच्या नजरेस पडलं. त्यासरशी एका विजयी मुद्रेनं त्याचा चेहरा उजाळून निघाला. कित्येक वर्षापासून बाळगलेली मनीषा आता पूर्ण होणार या विचारानं तो सुखावला. इथं तरी आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील या आशेनं तो मंदिराच्या दिशेनं निघाला. पण समोरचा रस्ता हळूहळू चिंचोळा होत गेला आणि एका खोल दरीत जाऊन नाहीसा झाला. या अनपेक्षित घटनेनं तो अत्यंत अस्वस्थ झाला. दरीच्या पलीकडे मशालींच्या ज्वालांनी धगधगत असलेलं मंदिर त्याला खुणावत होतं. मंदिराकडे जाण्याचा मार्ग मात्र त्याला काही केल्या मिळत नव्हता. 1-2 मैलाच्या निरर्थक प्रवासानंतर आपलं थकलेलं शरीर आहे त्याच ठिकाणी टाकून द्यावं असं त्याला तीव्रतेने वाटलं. त्याच क्षणी दूरवर त्याला एक मिणमिणता दिवा दिसला. कालीच्या मंदिरात जाण्याचा मार्ग कदाचित तिकडून मिळेल या आशेनं तो तिथपर्यंत पोहोचला. झोपडीत दिवा एकटाच जळत होता. आसपास कोणी आहे का याचा त्याने कानोसा घेतला. तो झोपडीत पाऊल टाकणार तोच त्याला जराशा अंतरावर कसल्याशा आवाजाची चाहूल लागली. गर्द हिरव्या बांबूच्या झाडीतून जरा पुढे आल्यावर समोरचं दृश्य पाहून तो स्तिमित झाला. एक व्यक्ती सरोवराच्या काठावर बसला होता. त्याच्या अवतीभवती असलेल्या रंगीबेरंगी खड्यांवर शीतल चांदणं पसरलं होतं. त्या चांदण्यात तो अतिशय तेजस्वी दिसत होता. त्याच्या उघड्या पाठीवर पसरलेले त्याचे केस हवेच्या मंद झुळकेने हेलकावत होते. अशा निर्जन ठिकाणी इतकं सुंदर सरोवर आणि असा कोणी असामान्य व्यक्ती भेटेल याची त्याने कधीही कल्पना केली नव्हती. इतक्यात सरोवरातून पाण्याच्या लाटेबरोबर एक मासा काठावर येऊन तडफडू लागला. तो व्यक्ती गडबडीने उठला. त्यानं धावत जाऊन त्याला उचलत त्याकडे निरखून पाहिलं आणि एक स्मितहास्य करत पुन्हा त्याला खोलवर पाण्यात नेऊन सोडलं. आपल्या खिशातील एक रंगीत खडा त्याभोवती पसरलेल्या असंख्य रंगीबेरंगी खड्यांमध्ये त्याने फेकला.
जरा वेळाने पुन्हा एका मोठ्या माशाला त्यानं असंच खोल पाण्यात नेऊन सोडलं. जणू तो कित्येक दशकांपासून या सरोवराकाठी बसून हेच कार्य करतोय आणि त्याभोवती पसरलेले रंगीबेरंगी खडे जणू त्याची साक्ष देत आहेत. त्याच्या या कृतीने तो प्रभावित झाला. या सत्पुरुषापुढे आपण अति क्षुद्र आहोत असं त्याला वाटलं. त्याने अत्यंत नम्रपणे त्याला आवाज दिला, मित्रा, मी तुझ्या महान कार्यात व्यत्यय आणतोय त्याबद्दल मला क्षमा कर, पण यावेळी तरी मला तुझ्या मदतीची नितांत गरज आहे. अचानक झालेल्या आवाजाने त्याने काहीसं गोंधळून मागे पाहिलं आणि तो त्याच्याकडे चालत येत म्हणाला, तू कोण आहेस मला माहीत नाही, पण तू नक्कीच एक धाडसी प्रवासी आहेस. कारण आजतागायत इथं येण्याचं धाडस दाखवणारे अगदी मोजकेच, आणि तू ज्याला महान कार्य वगैरे म्हणतोस हे करणारा मी काही एकटाच नाहीये. पूर्वजांपासून चालत आलेलं हे अत्यंत साधं काम आहे. मित्रा, तू या कार्याला साधं समजतोस हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. तू काय बोलतोयस हे मला समजत नाहीये, पण तू मला मित्रा म्हणालास. आज कितीतरी दिवसांनी मी हा शब्द ऐकलाय. सांग, मी तुझी काय मदत करू शकतो? मी इथल्या काली मंदिराविषयी खूप काही ऐकलंय. म्हणे इथे मानवाच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, म्हणून मी हजारो मैलांचा प्रवास करून दक्षिणेतून आलोय. काली हा शब्द ऐकताच थंडगार वातावरणात देखील त्याच्या अंगाला घाम फुटला. त्याचा चेहरा खरकन उतरला. त्याच्या जुन्या आठवणी उफाळून आल्या आणि तो अत्यंत त्रासिक चेहऱ्याने उद्गारला, मला वाटलं तू जीवनाचा आनंद लुटणारा एक निर्भीड प्रवासी आहेस. पण माझा अंदाज चुकीचा ठरला. तू तर निरुत्तरित प्रश्नांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाणारा आणि त्यातच आपलं अस्तित्व शोधणारा एक अतिसाधारण माणूस आहेस. परंतु तरीही तू मला मित्रा म्हणालास, म्हणून तुला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तुला तुझ्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं इथं मिळणार नाहीत. खरं तर हे तुला असं सांगून मी माझ्याशीच प्रतारणा करतोय, पण का कुणास ठाऊक हे मला माहिती नाही. कितीतरी दिवसांनी माझ्याकडून एक सत्कार्य घडतंय. अनेक प्रश्न अनुत्तरित असतात. त्याची उत्तरं न शोधणं कधीही चांगलंच. त्यावर तो प्रवासी जरा हसला आणि म्हणाला, हे बघ मित्रा, माझ्या वाट्याला आलेली दुःख जर तू अनुभवली असतीस तर असं बोलण्याचं साहस तू कधीच केलं नसतं. असं काही बोलण्यापूर्वी तू माझं थोडं ऐकून घे. मित्रा, मी व्यवसायाने एक छायाचित्रकार होतो. एके दिवशी भटकंती करत करत मी पश्चिमेकडील अतिशय दुर्गम भागात पोहोचलो. तिथली लोकवस्ती अतिशय विरळ होती. घरं उतरत्या छपराची आणि गवताने शेकारलेली होती. तिथली माणसं अत्यंत कुपोषित होती. त्या दिवशी मला माझ्या मनासारखं एकही दृश्य कॅमेऱ्यात कैद करता आलं नव्हतं. सूर्य हळूहळू मावळतीला झुकत चालला होता. त्यामुळे मी तिथल्या एका दूरच्या वस्तीत शिरलो. तिथे एक लहान मूल 2 गुडघ्यांवर बसून जमिनीवर डोकं ठेवून झोपलं होतं. त्याच्या अंगावरलं कातडं ताणून शिवल्यासारखं वाटत होतं. कितीतरी दिवसांपासून त्यानं अन्नाचा कणही खाल्ला नसेल हे त्याच्याकडे पाहून लक्षात येत होतं. इतक्यात तिथे एक पांढऱ्या चोचीचं आणि बसक्या मानेचं पांढरं गिधाड उतरलं. ते त्या मुलाच्या मृत्यूची वाट पाहत बसलं होतं. जरा वेळानं ते हळूहळू त्या मुलापाशी येऊन थांबलं. मी क्षणाचाही विलंब न करता ते दृश्य माझ्या कॅमेऱ्यात कैद केलं. मी दुर्मिळ असं दृश्य टिपण्यात यशस्वी झालो होतो. त्या आनंदातच मी घाईघाईनं माघारी फिरलो. दुसऱ्या दिवशी तो फोटो सगळ्या वर्तमानपत्रात आला. माझं खूप सारं कौतुक झालं. इतकंच नाही तर त्या फोटोला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार मिळाला. खरं तर त्या दिवशी मी खूप आनंदात होतो. घरी आल्यानंतर माझ्या लहान मुलीनं माझ्या हातातून ते छायाचित्र घेतलं.
बराच वेळ तिनं त्या छायाचित्राकडे पाहिलं आणि अनपेक्षितपणे मला विचारलं, बाबा, त्या मुलाचं पुढे काय झालं? तिथे किती गिधाडं होती? त्या प्रश्नाने मी पुरता गोंधळून गेलो. मीच मला विचारलं, खरंच तिथे किती गिधाडं होती? मित्रा, त्यावेळी माझ्या अस्वस्थ मनातून आवाज आला, 2. ते दुसरं गिधाड म्हणजे मी स्वतः होतो. या कल्पनेनं माझं आयुष्य बदलून टाकलं. त्या दिवसापासून आजपर्यंत मी शांतपणे झोपू शकलो नाहीये. कित्येक वर्षापासून मी हे वेदनेचं ओझं सोबत घेऊन हिंडतोय. मला मृत्यू आला तरी चालेल, पण क्षणोक्षणी मृत्यू देणाऱ्या या वेदनेपासून माझी मुक्तता कर. मला जीवनाच्या अंतिम सत्यापर्यंत पोचायचंय, म्हणून कृपा करून मला मंदिराचा रस्ता दाखव. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. तुला वेदनेतून मुक्त करणारा मी कोण? मी एक अत्यंत साधा मनुष्य आहे. माझ्या अनुभवानं तुला एक सांगतो, या जगात शाश्वत असं काहीच नसतं आणि जीवनाचं अंतिम असं सत्य नसतंच. त्यामुळे मी हात जोडून तुला प्रार्थना करतो, माझ्यावर कृपा कर आणि तात्काळ इथून चालता हो. यातच तुझं हित आहे. तुला समजावण्यासाठी आता माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. मी हजारो मैलांचा प्रवास करून आलो, ते इथून रिकाम्या हातानं परतण्यासाठी का? मी माझे परतीचे दोर कधीच कापले आहेत. ते आता शक्य नाही. मला मदत करायची तुझी कणभर देखील इच्छा दिसत नाहीये. तू खूप संवेदनशील आहेस असं मला वाटलं होतं, पण तो माझा भ्रम होता. आणि माझ्या हिताचं म्हणशील तर ते मला न कळण्या इतपत मी मूर्ख नाही. असं म्हणत प्रवासी रागानं मागे वळला आणि चालत चालत बांबूच्या गर्द हिरव्या झाडीत दिसेनासा झाला. प्रवाशाला थांबवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानं तो हताश झाला. सरोवराकाठी भेटलेल्या मनुष्याच्या अशा अनपेक्षित आणि विचित्र वर्तनाने प्रवासी एकदम गोंधळून गेला होता. त्याला आता फक्त उंच टेकडीवरील मंदिराभोवती धगधगणाऱ्या मशालींच्या ज्वाला दिसत होत्या. आता आपण जाऊ तोच आपला रस्ता, अशा निर्धारानं तो समोरील घनदाट जंगलात सरळच उतरला. उंचच उंच वाढलेले वृक्ष आणि त्याखालच्या दाट गवतातून झाडांना विळखा घालणाऱ्या वेलींमुळे वाट काढणं अवघड झालं होतं. पायाने होणाऱ्या आवाजानं फांद्यांवरील पक्षी मध्येच फडफड करत होते. काहीतरी सरपटत गेल्याचा आवाज होत होता, पण आता त्याला कसलीही भीती नव्हती. तो निर्धारानं एक एक पाऊल पुढे टाकत होता. बराच वेळानंतर एका खोल कड्यापाशी येऊन तो जरा वेळ थांबला. क्षणभर आता पुढे कुठे जावं त्याला समजेना. पाठीमागे वरती वळून पाहिल्यावर आपण बरचसं अंतर खाली उतरून आलोत असं त्याच्या लक्षात आलं. आता समोरील मोठा कडा चढून आपण पलीकडे गेलो तर कालीच्या मंदिरात कदाचित पोहोचू असं त्याला वाटलं. तो पुढची वाट शोधत कपारी कपारीने हळूहळू उतरू लागला. इतक्यात त्याला कसल्याशा मानवी आवाजाची चाहूल लागली. तो थबकला. सावधपणे त्याने कानोसा घेतला, पण आवाज आता थांबला होता. आपल्याला भास झाला असावा असं समजून तो पुन्हा चालू लागला. त्या शांततेत त्याच्या पावलांचा आवाज झाला. झाडांची पानं सळसळली आणि समोरील कड्याच्या पायथ्याकडून सप सप करत 2-4 बाण विद्युत गतीने त्याच्याकडे आले. त्यापैकी एका बाणानं त्याच्या उजव्या मांडीचा छेद घेतला. त्यातून रक्ताची उष्ण धार वाहू लागली. त्याचवेळी 2 तरुण व्याध तीर कामठा घेऊन दूरवरून येताना त्याला दिसले. अचानक झालेल्या या हल्ल्यानं तो गोंधळून गेला. एका झाडाचा आसरा घेत तो त्या ठिकाणी निश्चित पडून राहिला. समोरील काळ्या कुट्ट कड्याच्या पायथ्याला विखुरलेल्या दगडातून लाल मुंग्यांच्या रांगेप्रमाणे आता माणसं बाहेर पडू लागली होती. काहींच्या हातात मशाली तर काहींच्या हातात कसलंसं तंतुवाद्य होतं. त्या तंतुवाद्याच्या आवाजाने रात्रीच्या शांततेला तडे गेले.
काही जण प्राण्यांची रूपं धारण करून चित्र विचित्र आवाज करत नृत्य करत होते. जसा आवाज वाढत गेला तसा तो एका तंद्रीत गेला. शेवटी अंगातून बराचसा रक्तप्रवाह झाल्यानं तो मूर्छित पडला. त्याने डोळे उघडले तेव्हा तो समोरील दृश्य पाहून अचंबित झाला. एका भल्या मोठ्या उंच शिळेवर कोरीव काम केलेल्या दगडी आसनावर एक हडकुळा मनुष्य सिंहाचा मुखवटा घालून बसला होता. त्याच्या दोन्ही बाजूनी वरती जाण्या येण्यास दगडी पायऱ्या कोरलेल्या होत्या. त्या प्रत्येक पायरीवर हिंस्त्र प्राण्यांचे मुखवटे धारण केलेली माणसं हातात दगडी हत्यारं घेऊन बसली होती. आपण आता जिवंत नसून एका दुसऱ्याच जगात आलो आहोत असं त्याला वाटलं. तोच त्याच्या उजव्या पायाच्या मांडीतून एक प्रचंड कळ निघाली. त्या सरशी त्यानं खाली पाहिलं. मधोमध असलेल्या एका दगडी स्तंभाला आपल्याला बांधून ठेवल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण अशातही आपण जिवंत आहोत याचं त्याला समाधान वाटलं. इतक्यात एक जटाधारी मनुष्य तिथे आला. त्यानं त्या दगडी सिंहासनावर बसलेल्या प्रमुखाला दोन्ही हात हलवत वाकून नमस्कार केला. त्या सरशी शांत असलेल्या वातावरणात एकाएकी उत्साह संचारला. कसलीशी वाद्य जोरजोरात वाजू लागली. दगडी पायऱ्यांवर बसलेली माणसं तातडीने उभी राहिली. आपल्या हातातील दगडी हत्यारं उंचावत ती जयघोष करू लागली. इतक्यात सिंहासनाच्या बाजूला असलेला दगडाचा एक भाग बाजूला सरकला आणि त्यातून एक बोगदा प्रकाशित झाला. काळ्या दगडांना चाटणाऱ्या अग्नीच्या ज्वाला हळूहळू मोठ्या झाल्या आणि त्यातून दोन मनुष्य पायऱ्या उतरून खाली आले. पहिल्याच्या हातात एक पेटलेली मशाल होती, तर दुसरा त्याच्या पाठीमागून चालत येत होता. पाठीमागून येणाऱ्या व्यक्तीला पाहताच प्रवाशाचे डोळे विस्फारले. क्षणभर त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तो पुन्हा पुन्हा त्या मशालीच्या उजेडात त्याला पाहण्याचा प्रयत्न करत होता. त्या दोघांनी प्रमुखाला वाकून नमस्कार केला. त्याने प्रमुखाला कसलीशी विनंती केली. त्यानंतर प्रमुखाने दगडी स्तंभाकडे बोट दाखवत त्याला काहीतरी आदेश दिला. त्या सरशी तो स्तंभाकडे येत प्रवाशाला म्हणाला, "हो, तू मला बरोबर ओळखलंयस. मीच तो ज्याला तू सरोवराच्या काठी भेटला होतास. तू खूप नशीबवान होतास म्हणून आपली भेट झाली, पण शेवटी तुझ्या दुर्दैवाने तुला इथे आणलंच. प्रमुखाच्या उपकारानं मला थोडा वेळ तरी तुझ्याशी बोलता येतंय, पण माझ्या वाट्याला तर हेही भाग्य आलं नव्हतं. त्यामुळे तू थोडा वेळ माझं ऐकून घे." प्रवाशाला त्याच्या ढोंगीपणाचा आता भयंकर राग आला. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. आपण फसलो गेलो आहोत हे आता प्रवाशाच्या लक्षात आलं होतं. तो अत्यंत त्वेषाने म्हणाला, "तू अत्यंत नीच आणि पापी मनुष्य आहेस. मृत्यू सुद्धा तुला आपलंसं करणार नाही." त्यावर तो शांतपणे म्हणाला, "तू आता मला काहीही बोललास तरी त्याचा काही एक उपयोग नाही. कारण तुझी भाषा समजू शकणारा इथे एकमेव असा मीच आहे. आणि हेही तुझं भाग्यच आहे. मी तुला माघारी परत जाण्यासाठी खूप विनवणी केली होती, पण तू अत्यंत उद्धटपणाने ती धुडकावून लावलीस हे मात्र तू विसरू नको. त्यामुळे आता तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही." त्यावर तो प्रवासी म्हणाला, "मी तुला एक सत्पुरुष समजलो होतो. या तेजस्वी चेहऱ्यामागचा तुझा राक्षसी चेहरा मला दिसला नव्हता. मी तुला मित्रा म्हणालो. माझं मन तुझ्या पुढे मोकळं केलं ते केवळ तुझं वर्तन पाहून. कारण तू सरोवराकाठी बसून पाण्यातून बाहेर आलेल्या माशांना पुन्हा पाण्यात सोडून त्यांना जीवनदान देण्याचं पवित्र कार्य करत होतास. आणि त्याचबरोबर एक रंगीत खडा त्या खड्यांच्या ढिगाऱ्यात टाकत होतास. त्या रंगीबेरंगी खड्यांचा ढीग पाहून तू हे कार्य कित्येक दशकांपासून करतोयस
असं मला वाटलं. आणि दुसरीकडे मी एका मुलाचे सुद्धा प्राण वाचवू शकलो नाही याचं शल्य माझ्या मनात कित्येक दिवसांपासून सलत होतं. या भावनेनं मी अत्यंत व्यथित झालो होतो. तेव्हा मला माहीत नव्हतं की तू केवळ मला फसवण्यासाठी हे सारं करतोयस. आता मात्र त्याचा संयम सुटला. तो प्रवाशाला म्हणाला, मूर्ख माणसा, तू मला काय समजावं हा तुझा प्रश्न होता. तू मला काय समजलंस हाही तुझाच दोष होता. खरं तर तू आजपर्यंत केवळ तुझ्याच धुंदीत जगत आलास. मी केवळ तुला दाखवण्यासाठी किंवा फसवण्यासाठी यातलं काहीच असं केलेलं नाही. मी नेहमीप्रमाणे आजही तिथे मासेमारी करण्यासाठीच गेलो होतो. जे काम मी वर्षानुवर्ष इथल्या लोकांसाठी मच्छीमार म्हणून करत आलोय. तू त्या झोपडीत जरा लक्षपूर्वक पाहिलं असतं तर तुला ते कदाचित कळलं असतं. तू ज्यावेळी तिथे आला त्यावेळी माझं काम होत आलं होतं. मला केवळ एका छोट्या माशाची आवश्यकता होती. मी तो पहिला छोटा मासा जेव्हा पाण्यात सोडला त्यावेळेस तू कदाचित पाहिलं नसेल, मी त्याला हात देखील लावला नव्हता. मी त्याला एका पानाच्या सहाय्यानं पकडून अलगद पाण्यात सोडला होता, कारण तो अत्यंत विषारी जातीचा मासा होता. त्याच्या केवळ स्पर्शाने देखील माणसाचा मृत्यू होतो. आणि ज्यावेळी माझ्या गळाला लागलेला तो मोठा मासा मी पाण्यात सोडला त्यावेळी मला इतक्या मोठ्या माशाची आवश्यकता नव्हती. गरजेपेक्षा जास्त माशांची शिकार करणं इथल्या धर्माच्या विरुद्ध आहे हे कदाचित तुला माहीत नसेल. आणि त्या खड्यांचं म्हणशील तर त्या खड्यांच्या सहाय्यानं मी माझी वेळ मोजत होतो. कारण आज इथल्या देवतेची जत्रा असल्यानं मला वेळेत पोहोचण्याचा प्रमुखाचा आदेश होता. जोपर्यंत मी आणलेल्या माशांचा नैवेद्य इथल्या देवतेला दाखवला जात नाही तोपर्यंत जत्रेची सुरुवात होत नाही. आता तूच सांग, या सगळ्यामध्ये मी तुला कसं फसवलं? त्याच्या सडेतोड उत्तराने प्रवासी भांबावून गेला. जरा वेळ काय बोलावं हे त्याला समजेनासं झालं. आपण इतक्या सहज निष्कर्ष काढला याचा त्याला पश्चाताप झाला. शेवटी अंगातील सारी शक्ती एकवटून अत्यंत गहिवरलेल्या स्वरात तो म्हणाला, जर असंच होतं तर तू मला कालीच्या मंदिरात जाण्याचा रस्ता का नाही दाखवलास? तू जर मला तो रस्ता दाखवला असता तर मी या मार्गाने कधीच आलो नसतो. मृत्यूची म्हणशील तर मला अजिबात भीती नाही, पण वाईट एवढंच वाटतं की मी माझं आयुष्य ज्यासाठी खर्च केलं किमान त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली असती तर मी समाधानानं या जगाचा निरोप घेतला असता. यावर एक दीर्घ सुस्कारा टाकत मच्छीमार म्हणाला, तू जर माझा सल्ला ऐकला असतास तर तुझ्यावर ही वेळ आली नसती. मी पहिल्या भेटीत देखील बोललो होतो, आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतीलच असं नाही आणि ती मिळालीच पाहिजे असा माणसाने कधी अट्टाहास देखील करू नये. मीही तुझ्यासारखाच कालीच्या मंदिराचा शोध घेत 20 वर्षांपूर्वी इथे आलो होतो आणि माझ्या दुर्दैवानं इथे अडकलो. मी आलो त्या दिवशीही इथल्या देवतेची जत्रा होती. त्या दिवशी माझ्या समोर इथल्या देवतेला एक नरबळी अर्पण केला गेला आणि एका जीवाची अनंत यातनेतून सुटका झाली आणि आज त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. मला कालीच्या मंदिराचा आजपर्यंत शोध लागला नाही आणि माझ्या प्रश्नांची उत्तरही मिळाली नाहीत. माझं सोड, पण किमान तुझी माझ्याशी भेट तरी झाली होती. तू मला मित्र म्हणालास म्हणून मी जे भोगलं ते किमान तुझ्या वाट्याला तरी नको म्हणून मी तुला परत जाण्यासाठी हात जोडून विनवणी करत होतो. माझ्यासोबत हा मशाल घेऊन असलेला एक पहारेकरी सदैव असतो, पण नेमकं तू आला त्याच वेळी तो एका झाडाखाली आराम करत असताना झोपी गेला होता. त्यामुळे तू ठरवलं असतंस तर तू सुखरूप परत माघारी जाऊ शकला असतास. आता त्या दगडी स्तंभाभोवती सर्व स्त्री पुरुष जमा झाले होते. देवतेच्या पूजेची सर्व तयारी झाली होती. सर्वांनी आपापल्या शिकारीचा नैवेद्य तिथे आणला होता. मच्छीमारानंही आपला पहिला मानाचा नैवेद्य तिथे पाठवला होता. कित्येक वर्षांनंतर देवतेला आज नरबळी मिळणार होता. त्यामुळे सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता.
त्या दगडी सिंहासनाच्या पायऱ्यावरील वेगवेगळ्या हिंस्त्र प्राण्यांचे मुखवटे घातलेली माणसं आता उतरून देवतेसमोरील चबुतऱ्यापाशी येऊन थांबली. आता सर्वजण प्रमुखाच्या आदेशाची वाट पाहत उभे होते. प्रमुखाचे डोळे आकाशातील चंद्रावर लागले होते. प्रवासी मात्र हे सारं विमनस्कपणे पाहत होता. अशा पद्धतीने तर शत्रूलाही मृत्यू येऊ नये, पण आज अशी वेळ प्रत्यक्ष आपल्यावरच का यावी, तेही आपल्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न मिळता? या विचाराने तो अत्यंत अस्वस्थ झाला. इतक्यात तेच पांढऱ्या चोचीचं आणि बसक्या मानेचं गिधाड त्या दगडी स्तंभाच्या बरोबर समोर असलेल्या एका उंच झाडावर उतरलं. त्याला पाहूनच त्याच्या चेहऱ्यावर भीती किंवा दुःखाची किंचितही छटा उमटली नाही. अत्यंत निर्विकारपणे त्या गिधाडाकडे पाहत तो मच्छीमारास म्हणाला, मित्रा, मला आता कसलंही दुःख नाही. आज एक वर्तुळ पूर्ण झालं. त्या समोरील झाडाच्या शेंड्याकडे पहा. माझं कर्म माझ्याकडे परत चालून आलंय. ते गिधाड आज माझ्या मरणाची वाट पाहतंय. किमान मरताना तरी मी आता समाधानाने मरेन. आपलं पाप इथेच फेडून जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यावर तो मच्छीमार म्हणाला, मित्रा, या क्षणी तरी मी तुला खोटं सांगणार नाही. कदाचित सत्य ऐकून तुझा जीवनावरील विश्वास उडेल, पण तुला सत्य सांगणं मला आवश्यक वाटतं, कारण नंतर मी तुला ते कधीच सांगू शकणार नाही. तू ज्याला तुझं कर्म म्हणतोस, तू ज्यासाठी तुझा संसार सोडलास, ते पातक तुझ्या हातून घडलंच नाही. मित्रा, खरं तर तू अजूनही तुझ्या त्या प्रश्नांतून बाहेर आलेला नाहीस. तू मला सरोवराकाठी जे सांगितलंस त्यात किंचितही तथ्य नाही. मुळात तू ते छायाचित्र टिपण्यापूर्वी त्या मुलाचा मृत्यू झालेला होता आणि हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे तू त्या मुलाला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं बाष्फळ काहीतरी बडबडण्यापूर्वी तू थोडासा तरी विचार करायला हवा होतास. शेकडो बाणांनी माझ्या शरीराला छेदलं असतं तरी मित्रा मला इतक्या असह्य वेदना झाल्या नसत्या. मात्र तू एका वाक्यानं त्याच्या कितीतरी पट वेदना मला माझ्या जीवनाच्या अंतसमयी दिल्यास. मित्रा, मला क्षमा कर, पण सत्य हेच आहे. मी ज्या भागातून आलोय तो भाग निसर्गाने अतिशय समृद्ध असा होता. त्यामुळे सगळ्या पक्ष्यांचे अत्यंत छोटे छोटे बारकावे मला माहीत आहेत. खरं तर मी तुला हे सारं तेव्हाच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मित्रा, गिधाडांमध्ये इजिप्शियन नावाची एक जात आहे. या जातीचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य हे सहज हेरू शकतात. बहुतेक गिधाडांची याच गिधाडावर नजर असते. जेव्हा हे गिधाड खाद्य हेरतं तेव्हा साहजिकच ते तिथे उतरतं. त्याला उतरलेलं पाहून मग इतर गिधाडं उतरू लागतात आणि सगळ्या गिधाडांना खबर मिळते की खाद्य मिळालंय. खाद्याजवळ पोहोचल्यावर गिधाडं बराच वेळ वाट पाहत असतात. ही सर्व गिधाडे राजगिधाड येण्याची वाट पाहत असतात. मृतदेहाची कातडी अत्यंत जाड झालेली असते. ती भेदणं आवाक्याबाहेर असतं. राजगिधाडानं येऊन पहिलं काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचं काम सुरू होतं. त्यामुळे तू मला जे वर्णन करून सांगितलं ते इजिप्शियन नावाच्या गिधाडाचं होतं. त्यामुळे त्या बालकाचा मृत्यू तू ते छायाचित्र टिपण्यापूर्वीच झाला होता हे निश्चित आहे. आणि तुला यावरही विश्वास वाटत नसेल तर जरा वळून पलीकडे बघ. देवतेच्या नैवेद्याकरिता व्याधानं केलेली ती मृगया तुला दिसत असेलच. त्याचकरिता ते इजिप्शियन गिधाड इथे उतरलंय, तुझ्यासाठी नाही. इतक्या दगडी स्तंभाच्या अगदी समोर असलेल्या एका गोलाकार खळग्यात साचलेल्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब पडलं. त्याच वेळी प्रमुखाने एक हात उंचावून सेवकांना आदेश दिला. तंतुवाद्याचा तालबद्ध आवाज परिसरात घुमू लागला. देवतेचा जय जयकार सुरू झाला. कसलासा काळसर रंग आकाशात उधळला गेला. मच्छीमारानं अत्यंत शांतपणे प्रवाशाला आलिंगन दिलं आणि म्हणाला, मित्रा, मला क्षमा कर, आता मला जावं लागेल.
तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला, पण वेळ अपुरा पडला. आता आणखी एक प्रवासी येईपर्यंत तुलाच माझं काम करावं लागेल. मित्रा, एक गोष्ट मात्र यापुढे कायम लक्षात असू दे. मिळवलेली उत्तरं ही प्रश्नांपेक्षा अधिक त्रासदायक असतात. इतक्यात 2 सेवक मच्छीमाराला पकडून चबुतऱ्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागतात. एका मागे एक मिळालेल्या अनपेक्षित धक्क्यांनी प्रवाशाची विचार करण्याची क्षमता खंडित होते. जरा वेळ काय बोलावं हेच त्याला सुचत नाही. तोच त्याला मच्छीमाराच्या पाठीमागील हात साखळदंडाने बांधलेले दिसतात. आता मात्र त्याला मच्छीमाराला काहीतरी ओरडून ओरडून विचारायचं असतं, पण त्याच्या कंठातून आवाज फुटत नाही. तो अत्यंत हताशपणे मच्छीमाराकडे पाहू लागतो. मच्छीमाराभोवती तोपर्यंत चित्र विचित्र आवाज करणाऱ्या माणसांचं एक वर्तुळ तयार झालेलं असतं. त्याला चबुतऱ्यावर ढकललं जातं तोच प्रवासी आपले डोळे बंद करतो. कसल्याशा आवाजानंतर एक आर्त किंकाळी त्या रात्रीच्या काळोखाला फाडत भोवतालच्या काळ्या कुट्ट पाषाणावर आदळते आणि प्रवाशाच्या समोरील गोलाकार खळग्यातील चंद्राचं प्रतिबिंब नाहीसं होऊन त्या जागी प्रवाशासाठी उरतात ते केवळ मृत्युदायी वेदना देणारे अगणित अनुत्तरित प्रश्न. कथा अनुत्तरित. लेखन उमेश तुपे. आवाज सुजाता. या कथेचे लेखक उमेश तुपे यांनी कथेविषयी त्यांचे विचार मांडलेत, ते आपण जाणून घेऊया. प्रथम मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, ते यासाठी की आपल्या सर्वांमुळे काकणं ही कथा सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या कथांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि शब्दफुले पॉडकास्टचा तर मी विशेष ऋणी आहे, कारण ती त्यांनी इतक्या सशक्तपणे आणि प्रभावीपणे आपल्यासमोर जिवंत केली. काही दिवसांपूर्वी एक फोटो माझ्या पाहण्यात आला होता. बहुधा आपण सर्वांनीच तो पाहिलेला असावा. मृत्यूच्या दारात उभी असलेली एक अत्यंत कुपोषित मुलगी आणि तिच्या मरणाची वाट पाहत असलेलं गिधाड. कुणालाही विचार करण्यास प्रवृत्त करणारं असं ते चित्र होतं. केविन कार्टर या आफ्रिकेतील पत्रकारांनी ते छायाचित्र काढलं होतं. त्यासाठी त्याला पुलित्झर हा मानाचा पुरस्कार देखील मिळाला होता. पण दुर्दैवाने 3 महिन्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलं होतं ते हे चित्र. मग त्याने आत्महत्या का केली? तो आणखी काही करू शकला असता का? की माणूस म्हणून फक्त निमित्त मात्र असतो आपण? मग हे असे प्रश्न मला भेडसावू लागले आणि त्यातूनच माझ्याकडून अनुत्तरित ही कथा लिहिली गेली. थँक्यू उमेशजी. मनापासून आभार मित्रांनो ही कथा ऐकल्याबद्दल. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. यूट्यूब, स्पॉटिफाय, गाना.com, जिओ7, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता. शब्दफुले@gmail.com हा आहे ईमेल आय डी. शब्दफुले या फेसबुक पेजवर, तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत, नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.